प्रश्न 85. केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ए. सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश जे.एन. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे चालला. बी. 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन रूपरेषा दिली. सी. या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. डी. सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम उदाहरण म्हणावे लागेल. वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक बरोबर आहेत? 1. ए, बी आणि सी. 2. बी, सी आणि डी. 3. केवळ बी. 4. ए, बी, सी आणि डी. उत्तर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2. बी, सी आणि डी. स्पष्टीकरण. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य केशवानंद भारती व्ही स्टेट ऑफ केरला 1973 या ऐतिहासिक खटल्याबाबतच्या विधानांची सत्यता खालीलप्रमाणे आहे. ए. सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश जे.एन. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे चालला. हे विधान चुकीचे आहे. घटनापीठ 13 न्यायमूर्तींचे होते हे बरोबर आहे, परंतु त्याचे नेतृत्व तत्कालीन सरन्यायाधीश एस.एम. सिकरी यांनी केले होते, न की जे.एन. रे यांनी. बी. 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन रूपरेषा दिली. हे विधान बरोबर आहे. 7 ते 6च्या अल्पशा फरकाने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडला. सी. या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. हे विधान बरोबर आहे. गोलकनाथ खटल्यात 1967 संसदेला मूलभूत अधिकार बदलण्याचा अधिकार नाही असा निर्णय दिला होता. केशवानंद भारती खटल्यात हा निर्णय अंशतः बदलून संसदेला संविधानाच्या मूलभूत संरचनेत बदल न करता कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे असे नमूद केले. डी. सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम उदाहरण म्हणावे लागेल. हे विधान बरोबर आहे. मूलभूत संरचना सिद्धांत तयार करून सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या संरक्षणासाठी आणि संसदेच्या अमर्याद शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली, जे न्यायिक सक्रियतेचे एक प्रमुख उदाहरण आहे. म्हणून विधाने बी, सी आणि डी बरोबर आहेत.